पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप। नमस्कार, मी मधुरा। आज काय बनवूया या जगातील सर्वात कठीण प्रश्नाचं उत्तर सोपं करायला मी आली आहे। चला तर मग सुरुवात करूया। आज काय बनवूया? आज आपण बिन अंड्याची अंडा करी कशी बनवायची ते बघणार आहोत। येस, बिन अंड्याची अंडा करी आहे आणि ही ना अतिशय प्रोटीन रिच डिश होणार आहे आणि चव मला माहीत नाही कारण मी अंडं नाही खात की तशीच लागते का नाही, पण दिसायला अप्रतिम दिसते, चवही भन्नाट लागते आणि मुख्य म्हणजे बिन अंड्याची असली तरी ही प्रोटीनयुक्त आहे। सगळ्यात आधी आपण याचं वाटण करूयात। चमचाभर तेल गरम केलं, यात स्लाइस केलेला कांदा घालूयात। 2 मोठे कांदे स्लाइस करून घेतले। यामध्येच घालूयात आल्याचे तुकडे आणि 2-3 लसूण पाकळ्या आणि हे छान सोनेरी रंगावर परतून घ्यायचं। कांदा छान असा सोनेरी रंगावर परतून झाला की या तव्याच्या एक बाजूला काढून घ्यायचा आणि आता तव्याच्या मधोमध सुकं किसलेलं खोबरं घालायचं आणि हेही हलकंसं सोनेरी रंगावर परतून घेऊया। खोबऱ्यालाही छान असा सोनेरी रंग आलेला आहे। आता गॅस करते बंद आणि कांदा आणि खोबरं हे एकत्र करूयात आणि हे मिश्रण हलकंसं थंड करून मिक्सरमध्ये वाटून घेऊया। मसाला हलकासा थंड झाला की हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं। कोथिंबीर घालायची, पाण्याचा वापर न करता शक्य असेल तितकं बारीक दळून घ्यायचं आणि अगदीच लागलं तर थोडं पाणी करायचं। आता हे तयार वाटण इथे तेल गरम केलेलं आहे 3 मोठे चमचे, यामध्ये घालूयात। आता तेलामध्ये हा मसाला छानपैकी एक 4 ते 5 मिनिटं परतून घ्यायचा। चला तर मग इथे मसाला छानपैकी परतून झालेला आहे। मसाला या तेल सुटायला सुरुवात झाली तर या स्टेजला यामध्ये घालायचा खडा मसाला। 2 लवंगा, 3 काळी मिरी आणि 2 वेलची। खूप खडा मसाला घालायचा नाही, नाहीतर काय होतं ना, तो दाताखाली येतो किंवा ती भाजीचा स्वाद खूप स्ट्रॉंग येतो। कांदा लसूण मसाला आपण घालतोय 2 चमचे। बॅडगी मिरची ना पचायला खूप हलकी असते आणि माइल्ड असते आणि मुख्य म्हणजे ना भाज्यांना रंग खूप सुरेख येतो या मिरचीचा। आता हे मसाले एकजीव करूयात। यामध्येच घालूयात मीठ चवीपुरतं आणि एक 2 ते 3 मिनिट हे एकत्र परतून घेऊया। आहा, आणि छान असं तेलही सुटायला सुरुवात झाली आहे। आता गरम गरम मसाला, तर गरम गरम पाण्याचा इथे वापर करायचा म्हणजे त्या ग्रेव्हीला तवंग छान येतो। आणि आता ही करी तुम्हाला हवी तितकी घट्ट, तितकी सैल, तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता। म्हणजे अगदी रसरशीत करायची असेल तरी ती चवीला छान लागते। एक 5 मिनिट याला आता उकळी काढून घेऊ। करी बनवून तयार आहे। आता बिन अंड्याची अंडी कशी बनवायची ते बघूया। आता याचं आहे ना, आपण बिन अंड्याचं स्टफिंग म्हणजे एग योक ज्याला म्हणतात ते बनवतोय। तर इथे अर्धा कप थोडं कमी डाळवं घेतलेलं आहे। भाजलेलं डाळवं जे चिवड्यामध्ये वगैरे वापरतो। अगदी 1/2 चमचा धनेपूड घ्यायची आहे, हळद, मीठ, चवीपुरतं लाल तिखट, अगदी थोडंसं। आता हे आधी सुकंच फिरवून घेऊयात। तर हे छान असं सुकं फिरवून झालं, याचं पीठ तयार झालं। सो बेसिकली हे डाळवं पण म्हणजे हे सातू म्हणतात, बरेच जण याच्यापासून सत्तू बनवतात। तर हे प्रोटीनयुक्त आहे। यामध्ये थोडंसं आपण घालूयात तेल बाइंडिंग येण्यापुरतं। तेल नसेल घालायचं तर पाण्याचा पण तुम्ही इथे वापर करू शकता आणि हे करूयात एकजीव। आता हे मिश्रण काढूयात एका प्लेटमध्ये
छान याचा गोळा तयार होतो ऑलरेडी. थोडंसं आणखी तेल घालते आणि पाण्याचा वापर केला तरी चालणार आहे. अगदीच तेलाची घालायची गरज नाही आहे. सो हे मिश्रण छान असं कंबाईन झालं, एकजीव झालं की यातून छोटे छोटे असे गोळे तयार करायचे. जे आपला हा जो एग योग आहे तो बनवून तयार होईल. लाडू करून घ्यायचे बेसिकली या पद्धतीने. आणि नसेल हे वळलं जात तर थोडंसं पाणी वापरलं तरी काहीच हरकत नाही. आणि आता एग योग तर बनवून तयार झालं, पण त्याचं कव्हर बनवण्यासाठी काय करायचं तर इथे घेतलेलं मी आहे पनीर. हे 1/2 किलो किंवा 250 ग्रॅम पनीर आहे. एग व्हाईट सोयाबीन अंड्याच्या अंडा करीचा. हे पनीर मिक्सरमध्ये किंवा इथे माझ्याकडे फूड प्रोसेसर आहे म्हणून फूड प्रोसेसरमध्ये वाटून घेऊयात. आणि हे छान याची पेस्ट तयार झाली, तुम्ही बघू शकाल. आता याला छान बाइंडिंग आलं पाहिजे म्हणून 1 चमचाभर यामध्ये घालायचे कॉर्नफ्लॉवर, जेणेकरून हे नंतर जेव्हा आपण बॉईल करू तेव्हा ते सुटणार नाही. आणि हे पुन्हा एकदा जस्ट एकदा पल्स. एग योग तयार आहे, एग व्हाईट पण आपलं बनवून तयार आहे. आता पुढे करायचं काय, आता बनवायचं अंड, बिन अंड्याचं अंड. सो छानपैकी मोठासा हा गोळा हातामध्ये घ्यायचा, छान याचा लाडू तयार करायचा. एक हलकंसं यामध्ये खड्डा तयार करायचा. यामध्ये हे अंड्याचं योग ठेवायचं आणि हे सगळीकडून करायचं सील किंवा बंद या पद्धतीने. आणि आता याला जसा शक्य असेल तितका अव्हल शेप म्हणजेच अंड्याचा आकार द्यायचा प्रयत्न करायचा. आहे की नाही भारी, तळायचं नाही काही नाही. पाण्याला एक छानपैकी उकळी फुटलेली आहे. या उकळत्या पाण्यात घालायचं मीठ. मीठ घातल्यामुळे काय होतं ना, हे जी अंडे आहेत त्याच्या कोटिंगलाही छान मिठाची चव उतरते. आता या उकळत्या पाण्यातच, थंड पाण्यात नाही, उकळत्या पाण्यात हे गोळे सोडायचे. झाकण ठेवायचं आणि हाय हीटवर 10 मिनिटं छानपैकी हे बॉईल करून घ्यायचं. चला तर मग इथे हे ना आपली बिन अंड्याची अंडी छानपैकी बॉईल करून घेतलेली आहे. हे जे पांढरं पाणी दिसतंय हे त्यामध्ये कॉर्नफ्लॉवर थोडंसं जास्त पडलं त्यामुळे दिसतंय. पण आता हे या पाण्यातच छानपैकी पाणी थंड होईपर्यंत सेटल करून घेणार आहोत आणि मग यातून काढूयात. आता मधोमध कट करूयात. आहा, क्या बात है. हे बघा तुम्ही, कोण म्हणेल याला की हे व्हेज अंडा आहे. चला आता हे करूयात सर्विंग. मस्तपैकी अंडा घरी तयार आहेत, बिन अंड्याची अंडी पण तयार आहेत, छान बॉईल होऊन कट करून ठेवलेली आहेत. आता मी ही करणार आहे सर्व. खाली मस्त असा करीचा बेस, त्यावर ही पांढरी शुभ्र अंडी, ते अफलातून दिसतं. म्हणजे मी सजेस्ट करेल की आधी करी आणि मग ही अंडी घाला. बिन अंड्याची अंडा करी करण्यासाठी लागणारं साहित्य: 1 चमचा तेल, 2 मोठे कांदे, आल्याचे तुकडे, 2 ते 3 लसूण पाकळ्या, किसलेलं सुकं खोबरं, कोथिंबीर, तेल, 2 ते 3 लवंग, 2 ते 3 काळी मिरी, वेलची, 2 चमचे कांदा लसूण मसाला, 2 चमचे लाल तिखट, चवीनुसार मीठ, पाणी, अर्धा कप डाळवं, पाव चमचा धणेपूड, पाव चमचा हळद, चवीनुसार मीठ, थोडंसं तेल, 250 ग्रॅम पनीर, 1 चमचा कॉर्नफ्लॉवर. मसाला तयार करण्यासाठी तेलात कांदा, आलं, लसूण परतायचं आणि त्यात सुकं खोबरं घालून भाजायचं. थोडं थंड झालं की कोथिंबीर घालून हे मिश्रण बारीक वाटायचं. आता तयार केलेला मसाला तेलात परतून घेत त्यात लवंग, काळी मिरी, वेलची, कांदा लसूण मसाला, लाल तिखट, चवीनुसार मीठ,
पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप.